मी पण. एका अंड्यातून बदकाचं पिल्लू बाहेर आलं. पहा, मी अंड्यातून बाहेर आलो, बदकाचं पिल्लू आनंदानं म्हणालं. दुसऱ्या अंड्यातून कोंबडीचं पिल्लू बाहेर निघालं. मी पण बाहेर आलो, कोंबडीचं पिल्लू खुशीत म्हणालं. दोघंही लहान पिल्लं इकडे तिकडे पाहू लागली. आजूबाजूला हिरवं गवत, फुलं आणि मऊ माती होती. मी फिरायला जातो आहे, बदकाचं पिल्लू म्हणालं. मी पण येतो, कोंबडीचं पिल्लू म्हणालं. दोघंही इकडे तिकडे फिरू लागले. गवतामध्ये त्यांना खूप मजा येत होती. मी खड्डा खोदतो आहे, बदकाचं पिल्लू म्हणालं. मी पण खोदेन, कोंबडीचं पिल्लू म्हणालं. दोघंही छोट्या चोचीने माती खणू लागले. हे पहा, मला गांडूळ मिळालं, बदकाचं पिल्लू म्हणालं. मला पण मिळालं, कोंबडीचं पिल्लू म्हणालं. दोघांनीही मजेत गांडूळ खाल्लं. थोड्याच वेळात एक सुंदर फुलपाखरू उडत आलं. पहा, मी फुलपाखरू पकडलं, बदकाचं पिल्लू म्हणालं. मी पण फुलपाखरू पकडलं, कोंबडीचं पिल्लू म्हणालं. दोघंही धावत धावत फुलपाखराच्या मागे जाऊ लागले. थोड्या वेळाने ते दोघं एका मोठ्या तलावाजवळ आले. मी तलावात पोहायला जाणार आहे, बदकाचं पिल्लू म्हणालं. मी पण जाणार, कोंबडीचं पिल्लू म्हणालं. बदकाचं पिल्लू लगेच पाण्यात उतरलं. पहा, मी कसा छान पोहतो आहे, बदकाचं पिल्लू म्हणालं. कोंबडीचं पिल्लूही पाण्यात उतरलं. मी पण पोहणार, कोंबडीचं पिल्लू म्हणालं. पण कोंबडीचं पिल्लू पाण्यात पोहू शकत नव्हतं. ते घाबरलं. वाचवा, वाचवा, कोंबडीचं पिल्लू मोठ्यानं ओरडलं. बदकाच्या पिल्लानं लगेच पोहत जाऊन कोंबडीच्या पिल्लाला पाण्यातून बाहेर काढलं. कोंबडीचं पिल्लू थरथरत होतं. धन्यवाद रे मित्रा, कोंबडीचं पिल्लू म्हणालं. थोड्या वेळाने बदकाचं पिल्लू म्हणालं, मी पुन्हा पोहायला जाणार आहे. नको रे बाबा, मी नाही जाणार पाण्यात, कोंबडीचं पिल्लू घाबरत म्हणालं. दोघंही मग गवतावर बसले. सूर्य मावळत होता. वाऱ्याची थंड झुळूक येत होती. कोंबडीचं पिल्लू हसत म्हणालं, मी सगळं तुझ्यासारखं करायचा प्रयत्न केला, पण आता कळलं प्रत्येकाला सगळंच जमत नाही. बदकाचं पिल्लू म्हणालं. हो, पण आपण चांगले मित्र आहोत ना. दोघंही आनंदानं खेळत खेळत परत आपल्या घराकडे निघाले. तात्पर्य, प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. ही मजेदार गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सुंदर गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांनाही ही गोष्ट नक्की शेअर करा आणि पुढची कोणती गोष्ट ऐकायची आहे ते कमेंटमध्ये लिहा.